बंधू भगिनींनो, अन्न वस्त्र निवारा हे आपली सगळ्यांची गरज आहे. तो बाजूला आपला निवास आहे. आपण सगळेजण कष्टकरी आहोत. रोज कमवलं तर आपण रोज खातो. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना कोणीतरी तर पाहिजे असेल की तुमचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करून द्यायला एक गाडी आलेली आहे. रक्त तपासणी, आरोग्य तपासणीसाठी गाडी आलेली आहे. म्हणजे तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी समाजातले काही घटक उचलतात आणि ते तुम्हाला मदत करतात. ती चांगली गोष्ट आहे, ते व्हायलाच नाही. थंडी पडलेली आहे, एखादी गाडी येते, कोणतरी श्रीमंत व्यक्ती येतो, ब्लँकेट टाकून जातो. जेवण वाटायला काही लोक येतात. अनेक संस्था चांगलं काम आपल्याकडे करतात. हा एक अभिनव उपक्रम आहे. अन्न वस्त्र निवारा पाहिजे, आरोग्यसुद्धा पाहिजे. पण हे सगळं आपल्याकडे आहे आणि कायद्याचं ज्ञान नाही तर काय होईल? तर सुप्रीम कोर्टाने असं घेऊन ठेवलेलं न्यायाधीशांनी की आपल्या या भारत देशामध्ये खूप मोठ्या संख्येने आपलीच मुलं, कष्टकऱ्यांची मुलं, कुठल्याही जाती धर्माची असतील, सगळी आपली मुलं, पण त्यांचा अपराध असतो छोटासा. त्याला शिक्षा असते 6 महिन्याची आणि तो 2 वर्ष झाले तुरुंगात आहे. असं सुप्रीम कोर्टाने पूर्ण भारतातला आढावा घेतला की या जेलमध्ये, या जेलची संख्या आहे 1000 कैदी ठेवण्याची. 6000 कैदी कशी काय कोणतात? ते राहतात कसे? त्यांचे मानवीय सुरक्षिततेची दृष्टीने काय चाललेलं आहे? म्हणून त्यांना माहितीचा हा सगळा अधिकार आपल्याला कायदेशीर ज्ञान देण्यासाठी आपल्याकडे शिक्षण व्हावं म्हणून शिक्षण आपल्या घरी अशी योजना सरकार राबवते. लाडकी बहीण म्हणून पैसे सुद्धा आपल्या घरी दिले जातात. मिळतात तर पैसे तुम्हाला. पण आता हे सगळे लाडके भाऊ होतील पण कोर्ट जवळ आहे, याचा आपल्याला न्याय लवकर मिळतो. आपल्याला कायद्याचं ज्ञान. तिथं तुम्ही आला, आपल्याला मुलगी आहे, लग्न झालेलं आहे, पती त्रास देतो, तो तिला हाकलून देतो, पोरगीसाठी आपल्याकडे पैसे देतो. मग आपण काय विचार करतो? मुलगी घरी आली आहे, मुलगीची केस कोण चालवणार? तिला माहिती कोण देणार? आपण घरी अन्याय सहन करतो. तिच्यावर किती टॉर्चर झाले तरी करतो. पण आता कसं बसायचं? इथे ही सगळी पत्रक आहेत. त्या पत्रकांचा अभ्यास करा. आपल्या घरी आजींना वाचता येतं, मुलींना वाचता येतं, मुलींनी आजींना वाचून दाखवा. आता या लहान मुलींवरचे अत्याचार वाढत चाललेले. काल स्वारगेटवरची घटना सगळ्यांना माहिती आहे ना. वर्तमानपत्रक वाचली, टीव्हीवर आपण पाहिलेले. ती स्वारगेटची घटना. हे नराधम कसे काय फिरतात? ते यासाठी फिरतात कारण बाकीचे लोक जागृत नाही. आपण जागृती कसं संबंधी माहिती आहे का? पेट्रोलचे दर वाढले की आपण रस्त्यावर येतो. पण अशा प्रकरणामध्ये आपल्याला कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे आपण रस्त्यावर येतो. म्हणून कायद्याचं ज्ञान आपल्याला पाहिजे. हे कायद्याचं ज्ञान मिळवण्यासाठी, तुमचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हे सगळे ही शासनाची योजना आहे. ह्याला शासनाची मान्यता आहे, सुप्रीम कोर्टाची मान्यता आहे. आता इथं आपल्याबरोबर बसलेले प्रकाशजी आपल्यासमोर आहे. ही सगळी मंडळी इथे त्यांची ही वकील मंडळी स्वतःचं काम करतात, स्वतःचं प्रपंच पण चालवतात. प्रकाशजी पण स्वतःचं प्रपंच चालवतात, दिल्ली उच्च न्यायालयात पण जातात. पण हे कुठंतरी बांधिलकी आहे माझी समाजाची. नुसतेच पैसे कमवायचे आणि घरी बसायचे, संध्याकाळी पार्ट्या करायच्या. त्यापेक्षा त्यांनी तो वेळ टाकला. कारण या सेवावस्तीचे काय लोक नाही. फक्त ही सेवावस्ती नाही, ही गाडी तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये इथं गाव खेडा आहे, तिथं सगळीकडे ही गाडी. तिथं तुम्हाला भोरमध्ये अशी लोक दिसतील, तिकडच्या लोकांना माहिती नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाच्या सांगण्यानुसार ही सगळी योजना त्याला लिगल ट्रेड म्हणतात.